भाडेकरू मुलीने खूप दिवसापासून भाडे दिले नव्हते. रोज ती काहीतरी नवीन कारण सांगून टाळाटाळ करत असायची. पण मी एक दिवस घरी कोणी नसताना तिला खाली बोलावून घेतलं आणि तिला भाडं मागू लागलो. काही कर, पण आज माझं भाडं देऊन टाक, नाहीतर रूम खाली करून दे. त्यावर ती म्हणाली, माझ्याकडे आत्ता पैसे नाहीत, पण तुला हरकत नसेल तर मी भाड्याच्या बदल्यात तुला दुसरं बरंच काही देऊ शकते. त्या रात्री मी भाड्याच्या बदल्यात तिला रात्रभर. नमस्कार, मी रोहन. एका शांत आणि सुरक्षित कुटुंबातला मुलगा. पुण्यात एका मोठ्या आय टी कंपनीत काम करतो. त्यामुळे माझं आयुष्य लॅपटॉप, डेडलाईन्स आणि मीटिंग्स यातच अडकलेलं असायचं. आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर एक छोटीशी खोली आहे, जी आम्ही भाड्याने दिली होती. तिथे माया राहायला आली होती. ती दिसायला साधी, पण तिचं सौंदर्य तिच्या साधेपणातच होतं. ती खूप कमी बोलायची, पण जेव्हा जेव्हा ती समोरून जायची, तेव्हा तिच्यात शांत स्वभावाचा एक वेगळाच प्रभाव माझ्यावर पडायचा. त्या दिवशी शनिवार होता. आई-बाबा एका लग्नासाठी गावाला गेले होते आणि मी एकटाच घरी होतो. बाहेर संध्याकाळची मंद साजवेळ झाली होती. मी हॉलमध्ये आरामात बसून काहीतरी वाचत होतो. अचानक दरवाजाची बेल वाजली. इतक्या उशिरा कोण असेल हा विचार करत मी दरवाजा उघडला. समोर माया उभी होती. तिने हलक्या निळ्या रंगाची कॉटनचा पंजाबी ड्रेस घातला होता. तिचे ओले केस पाठीवर मोकळे सोडलेले होते. कदाचित ती आत्ताच अंघोळ करून आली असावी. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि थोडा गोंधळ स्पष्ट दिसत होता. रोहन दादा, ते माझ्या रूमची चावी हरवली आहे. ऑफिसमधून येताना रिक्षात पडली असावी कदाचित. आता चावीला मिळवणं कठीण आहे. मी थोडा वेळ इथेच थांबू शकते का? तिने खूपच कातर स्वरात विचारलं. तिचे ते काळेभोर डोळे माझ्याकडे मोठ्या आशेने पाहत होते. हो नक्कीच माया, तू आत ये ना, मी बाजूला सरकत म्हणालो. ती सावकाश पावलं टाकत आत आली. तिच्या चालण्यामध्ये एक प्रकारची लय होती. ती सोफ्यावर बसली, पण ती खूपच अस्वस्थ होती. तिने तिचे हात एकमेकांत गुंफले होते. मी तिच्यासाठी पाणी घेऊन आलो. जेव्हा मी तिला पाण्याचा पेला दिला, तेव्हा आमची बोटं एकमेकांना अगदी स्पर्श होऊन गेली. तो स्पर्श इतका कोमल होता की माझ्या काळजाचा ठोका चुकला. तिच्या हाताचा तो हलकासा गारवा आणि माझा उबदार हात, त्या एका सेकंदाच्या स्पर्शाने वातावरणात एक वेगळीच धडधड निर्माण केली. थँक यू, ती म्हणाली आणि पाणी पिऊ लागली. पाणी पिताना तिची मान थोडी वर झाली होती आणि तिच्या गळ्यावरची ती बारीक नक्षी आणि ओले केस तिच्या सौंदर्यात भर घालत होते. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. तिला कदाचित माझ्या नजरेची जाणीव झाली असावी, कारण तिने प्याला खाली ठेवला आणि तिने नजर झुकवली. तिच्या गालावर एक गुलाबाची लाली उमटली होती. हॉलमध्ये शांतता होती, पण ती शांतता खूपच जड वाटत होती. टीव्हीचा आवाज नव्हता, फक्त आमचे श्वास ऐकू येत होते. मी तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. तू चहा घेणार का की कॉफी? मी विचारलं. चहा, पण मी मदत करू का? तिने विचारलं. नको, मी करतो, मी म्हणालो. पण ती हट्टाने उठली आणि मागे किचनमध्ये आली. किचनमध्ये जागा थोडी कमी होती. आम्ही दोघं तिथे उभं होतो. चहाचं अंधण ठेवताना ती माझ्या अगदी जवळ उभी होती. तिच्या केसांतून मोगऱ्यांचा किंवा कोणत्या तरी फुलाचा अतिशय मंद आणि मादक सुगंध येत होता. तो सुगंध माझ्या नसात भिनत होता. गॅसवर दूध ओतताना माझा हात चुकून तिच्या दंडाला लागला. ती थोडी शहारली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि मी तिच्याकडे. आमच्या नजरा एकमेकांत गुंतल्या होत्या. त्या एका क्षणी आम्हाला कोणाचंही भान उरलं नव्हतं. तिचे श्वास थोडे जोरात चालू झाले होते, त्यामुळे तिच्या छातीची हालचाल स्पष्ट जाणवत होती. ती नजर झुकवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं मन तिला थांबवत होतं. किचनमधल्या त्या मर्यादित जागेत आमची जवळीक अधिकच वाढली होती. मी हळूच पाऊल पुढे टाकलं. आता आमच्यात फक्त काही इंचाचंच अंतर होतं. तिला माझ्या शरीराची ऊब जाणवत होती. तिच्या ओठांवर एक हलकी थरथर होती. त्या क्षणी मला जाणवलं की माया फक्त माझ्या घरी आलेली पाहुणी नाही, तर ती माझ्या आयुष्यात एक वादळ घेऊन आली आहे. चहा तयार झाला होता, पण आम्ही दोघंही हलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. तो पहिला भाग, ती पहिली जवळीक आणि तो न बोलणारा संवाद, हे सगळं आमच्या नवीन नात्याची सुरुवात होती. किचनमधल्या त्या शांततेत चहाचे कप हातात घेऊन आम्ही पुन्हा हॉलमध्ये आलो. बाहेर अंधार पूर्णपणे दाटून आला होता. हॉलमध्ये फक्त एका कोपऱ्यात असलेला लॅम्प चालू होता. त्याचा पिवळसर उबदार प्रकाश मायाच्या चेहऱ्यावर पडत होता. ती सोफ्याच्या एका टोकाला बसली होती आणि मी तिच्यापासून थोड्या अंतरावर. चहा पिताना आमचं कोणाचंही लक्ष चहाकडे नव्हतं.
माया अधूनमधून कप ओठांना लावायची आणि तिची नजर माझ्याकडे वळायची. जेव्हा जेव्हा आमच्या नजरा मिळायच्या तेव्हा ती पटकन नजर झुकवायची. तिच्या त्या ल तिच्या त्या लपंडावात एक वेगळीच नशा होती. "खूप छान झालाय चहा," ती अगदी हळू आवाजात म्हणाली. तिचा तो आवाज एखाद्या मखमलीसारखा कानाला स्पर्श करून गेला. "तुझ्यासोबत आहे म्हणून कदाचित जास्त गोड लागतोय," मी धाडस करून म्हणालो. हे ऐकताच तिचे चमकून माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एका प्रकारची आर्जवी साध होती. ती काहीच बोलली नाही, पण तिने तिचा कप टीपॉयवर ठेवला आणि ती माझ्या थोडी जवळ सरकली. आता आमच्यातलं अंतर कमी झालं होतं. सोफ्याच्या मऊ गादीवर तिचे हात विसावले होते. तिची बोटं अजाणपतेपणे सोफ्याचं कापड कुरवाळत होती. जणू तिच्या मनात विचाराचंच काहूर माजलं होतं. मी माझा हात हळूच तिच्या हाताच्या जवळ नेला. आमची करंगळी एकमेकांना स्पर्शली. तो स्पर्श होताच मायाच्या अंगावर एक बारीक शहारा उमटला, जो मला स्पष्टपणे जाणवला. तिने हात मागे घेतला नाही. उलट तिने आपला तळहात माझ्या हातावर टेकवला. तिची त्वचा इतकी कोमल होती की जणू गुलाबाची पाकळीच. तिचा हाताचा तो उबदारपणा माझ्या संपूर्ण शरीरात एक विद्युत लहरीप्रमाणे पसरला. "माया, तू इतकी शांत का असतेस?" मी तिला विचारत तिच्या आणखी जवळ गेलो. "काही गोष्टी सांगण्यापेक्षा त्या अनुभवायच्या असतात," रोहन ती श्वास रोखून म्हणाली. मी तिचा हात हातात घेतला आणि हळूच आपल्या हाताने तिचे बोटं कुरवाळू लागलो. तिच्या हाताच्या तळव्यावर माझ्या अंगठा फिरत असताना तिने तिचे डोळे गच्च मिटून घेतले. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे सुखाचे भाव उमटले होते. तिचे श्वास आता लयबद्ध पण थोडे खोल झाले होते. मी माझा दुसरा हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिला माझ्याकडे ओढलं. तिने अजिबात विरोध केला नाही. उलट ती एखाद्या वेलीसारखी माझ्या शरीराला बिलगली. तिचं डोकं माझ्या खांद्यावर विसावलं होतं. तिचे ओले केस आता सुकत आले होते, पण त्यातून येणारा तो नैसर्गिक सुवास माझ्या मेंदूला बधीर करत होता. माझ्या शर्टवरून तिची बोटं फिरत होती, जणू ती माझ्या हृदयाचे ठोके मोजण्याचा प्रयत्न करत होती. "तुला भीती नाही वाटत?" मी तिच्या कानात पुटपुटलो. "तुझं मिठीत असताना कशाचीच भीती वाटत नाही," तिने उत्तर दिलं. तिचे शब्द माझ्या मनेला स्पर्श करून गेले आणि तिची ऊब मला अधिकच व्याकुळ करू लागली. मी तिच्या केसांतून हात फिरवत तिचा चेहरा थोडा वर केला. ती लाजत होती, पण तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलची तीव्र ओढ आणि सहमती स्पष्ट दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचा तो निरागसपणा आणि त्या क्षणी निर्माण झालेलं ते शृंगारिक वातावरण आम्हाला जगाचा विसर पाडायला लावत होतं. आम्ही दोघंही निशब्द होतो, पण आमचे स्पर्श, आमचे श्वास आणि आमच्या हृदयाची वाढलेली धडधड एक वेगळीच कथा लिहित होती. तो क्षण असा होता की जिथे वेळ थांबवली होती आणि फक्त आम्ही दोघंच उरलो होतो. हॉलमधल्या त्या लॅम्पचा प्रकाश आता अधिकच मंद झाला होता. माया माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली होती, पण तिच्या शरीरातून निर्माण होणारी उष्णता मला स्पष्टपणे जाणवत होती. त्या शांततेत फक्त घड्याळाची टिकटिक आणि आमचे एकमेकांत मिसळणारे श्वास ऐकू येत होते. मी हळूच माझी बोटं तिच्या हातावरून फिरवत तिच्या मनगटापर्यंत नेली. तिने घातलेल्या काचेच्या बांगड्याचा तो किणकिणाट त्या शांत रात्रीत संगीतासारखा वाटत होता. माझा स्पर्श होताच तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचे शरीर अधिकच स्वैल्य सोडले. ती पूर्णपणे माझ्या अस्तित्वात विरघळून जाऊ पाहत होती. "रोहन," तिने अगदी हळू आवाजात माझे नाव घेतले. त्या स्वरात एक प्रकारची आर्तता आणि समर्पण होते. मी माझा हात तिच्या पाठीवरून फिरवत तिला अधिकच जवळ ओढले. तिच्या रेशमी कुर्त्याच्या कपड्यातून तिच्या शरीराची कोमलता मला जाणवत होती. तिने तिचे तोंड माझ्या मानेपाशी नेले. तिचे गरम श्वास जेव्हा माझ्या मानेला स्पर्श करू लागले, तेव्हा माझ्या अंगावर शहारा आला. ती कोणत्याही हालचाल करत नव्हती, पण तिची उपस्थिती माझ्यासारखी एखाद्या धुंदीसारखी होती. मी माझा हात तिच्या हनुवटीखाली नेला आणि तिचा चेहरा हळूच वर उचलला. तिचे डोळे अर्धे मिटलेले होते आणि पापण्या थरथरत होत्या. तिच्या ओठांवर ओलावा होता, जो लॅम्पच्या प्रकाशात चमकत होता. ती इतकी सुंदर दिसत होती की तिला स्पर्श करतानाही मला खूप हळुवार वाटत होतं. "माया, तू या क्षणी काय विचार करतेस?" मी विचारले. तिने डोळे उघडले. तिच्या डोळ्यातील ती गडद काळी बाहुली माझ्या प्रतिमेने भरली होती. "मी विचार नाही करत आहे, मी फक्त हा क्षण जगते," ती म्हणाली. मी माझी बोटं तिच्या गालावरून फिरवत तिच्या कानामागे नेली. तिच्या कानामागची त्वचा अतिशय नाजूक होती. तिथे स्पर्श करताच तिने माझे शर्ट आपल्या हाताने घट्ट धरले. तिची नखं माझ्या छातीवर हलकी टोचत होती.
पण ती वेदना नव्हती, तर एक सुखाची जाणीव होती. आम्ही दोघेही सोफ्यावर इतके जवळ होतो की आमच्यात हवा जाण्याइतपतही अंतर उरले नव्हते. मी तिच्या कपाळावर माझे कपाळ टेकवले. आमची नाकं एकमेकांना स्पर्श करत होती. त्या क्षणी तिला होणारा स्पर्श हा केवळ शारीरिक नव्हता, तर तो दोन मनांचा मिलाप होता. मी हळूच माझा हात तिच्या केसांच्या बटांमध्ये गुंतवला आणि तिचा चेहरा माझ्या अगदी जवळ आणला. तिने तिचे ओठ किंचित उघडले, जणू ती एका अनोळख्या अनुभवासारखी सज्ज झाली होती. तिच्या शरीरातून निघणारा तो मोगऱ्याचा सुगंध आता अधिकच तीव्र जाणू लागला होता. तिने आपले हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि मला स्वतःकडे ओढले. तिच्या स्पर्शात एक प्रकारची ओढ होती, एक तहान होती, जी शब्दात मांडणे अशक्य होते. ती गरीब स्वभावाची मुलगी आज एका प्रेयसीच्या भूमिकेत इतकी प्रबळ वाटत होती की तिच्या एका नजरेने मी स्वतःला हरवून बसलो होतो. बाहेरच्या जगाचा आम्हा दोघांनाही विसर पडला होता. त्या खोलीत फक्त दोन जीव होते, जे एकमेकांच्या श्वासावर जगत होते. ही ओढ, हा शृंगार आणि ही निःशब्द जवळीक आम्हाला एका प्रकारच्या अशा जाळ्याकडे घेऊन जात होती, जिथे फक्त प्रेम आणि संमतीचा गंध दरवळत होता. रात्रीचा तिसरा बहर सुरू झाला होता. हॉलमधल्या त्या मंद प्रकाशात मायाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तिने तिचे हात माझ्या गळ्याभोवती अधिक घट्ट केले होते. तिच्या श्वासाचा वेग आता वाढला होता आणि प्रत्येक श्वासासोबत तिची ऊब मला अधिकच व्याकुळ करत होती. मी माझा हात तिच्या कमरेवर ठेवला. त्या रेशमी कापडांच्या स्पर्शातून तिची नाजूक त्वचा मला जाणवत होती. मायाने आपले डोळे गच्च मिटले होते, जणू ती या स्पर्शाचा प्रत्येक कण आपल्या मनात साठवून घेत होती. मी हळूच तिच्या कानापाशी गेलो आणि तिथल्या नाजूक त्वचेवर माझे ओठ टेकवले. तिच्या अंगावर एक तीव्र शहारा उमटला आणि तिने एक सुस्कारा सोडला. "माया," मी अगदी कुजबुजत म्हणालो. तिने प्रतिसाद देत म्हणून माझे केस आपल्या बोटांनी कुरवाळले. तिच्या हातांची ती हालचाल माझ्या मज्जातंतूंना सुखावत होती. तिने हळूच तिचे डोळे उघडले. त्या डोळ्यात आता फक्त लाज नव्हती, तर एक प्रकारची ओढ आणि तुझाच आहे असे सांगणारे समर्पण होते. तिचे ओठ थरथरत होते, जणू तिला काहीतरी बोलायचे होते, पण श्वासांच्या या खेळात शब्द हरले होते. मी माझा हात हळूच तिच्या चेहऱ्यावर फिरवत तिच्या मानेपर्यंत नेला. माझ्या अंगठ्याने तिच्या मानेवरच्या नाडीचे ठोके मला जाणवत होते, जे खूप वेळा जे खूप वेगवान झाले होते. तिने मान थोडी तिरकी केली, ज्यामुळे मला तिच्या मानेचा तो भाग अधिक स्पष्ट दिसू लागला. तिथल्या स्पर्शाने तिला एक वेगळीच धुंदी चढली होती. आम्ही सोफ्यावर थोडे खाली सरकलो आणि गच्चीवरच्या आणि गालीवरच्या बसलो. ती माझ्या मिठीत पूर्णपणे विसावली होती. तिच्या शरीराचा प्रत्येक भाग माझ्या स्पर्शाने दाद देत होता. तिने आपले डोके मागे टाकले आणि माझ्याकडे पाहिले. त्या क्षणी तिचे विस्कुरलेले केस आणि अर्धवट उगलेले ओठ पाहून काळजाचा ठोका चुकत होता. रोहन, मला कधीच वाटलं नव्हतं की कुणी मला इतका जवळून ओळखेल, ती अगदी कापणाऱ्या आवाजात म्हणाली. मी तिच्या हाताच्या तळव्यावर एक हळुवार चुंबन घेतलं. "तू ओळखीच्या पलीकडचीच आहेस. माया, तू एक कविता आहेस जी मला आयुष्यभर वाचायची आहे." माझे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिने मला अधिकच घट्ट बिलगले. आमची ही जवळीक आता केवळ शारीरिक राहिली नव्हती, तर ती आत्म्यांची ओढ झाली होती. तिच्या शरीरातून येणारा तो नैसर्गिक गंध आणि माझ्या अस्तित्वाची ऊब एकमेकांत मिसळून गेली होती. त्या रात्रीच्या शांततेत पावसाचा थेंबही नसताना आमच्यात प्रेमाची एक ओळी न बोलतानाही एक संपूर्ण गाथा लिहिली जात होती. प्रत्येक स्पर्श सहमतीने भरलेला होता आणि प्रत्येक श्वास एकमेकांच्या अस्तित्वाची ग्वाही देत होता. माया, जी सुरुवातीला खूप लाजळू आणि शांत होती, ती आता माझ्या प्रेमात पूर्णपणे न्हाऊन निघाली होती. रात्र आता सरत आली होती, पण हॉलमधली ती ऊब अजूनही कायम होती. आम्ही दोघंही थकलो होतो, पण मनातून तितकेच तृप्त होतो. माया अजूनही माझ्या बाहुंपाशी होती. तिचे डोके माझ्या छातीवर होते आणि तिला माझ्या हृदयाचे लयबद्ध ठोके ऐकू येत होते. तिने हळूच तिचं बोट माझ्या हातावर फिरवलं, जणू ती या क्षणाला कायमचं थांबून पाहत होती. "रोहन, आता उजाडेल ना?" तिने अतिशय शांत स्वरात विचारलं. "उजाडेल माया, पण ही पहाट तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येईल." मी तिच्या केसांतून हात फिरवत म्हणालो. मी तिला थोडं बाजूला करून तिच्याकडे पाहिलं. तिचे केस आता विस्कटलेले होते. डोळ्यात थोडी झोप आणि खूप सारं प्रेम होतं. त्या मंद प्रकाशात तिचे ते रूप कोणत्याही अप्सरेपेक्षा कमी नव्हतं.
मी तिचा हात हातात घेतला आणि त्याच्यावर माझे ओठ टेकवले. तो स्पर्श केवळ शृंगारिक नव्हता, तर तो एक वचन होतं, तिला कधीही न सोडण्याचं. ती उठून बसली आणि तिने तिचे विस्कुरलेले केस नीट केले. तिची प्रत्येक हालचाल माझ्या नजरेत साठवून घ्यावी अशी होती. ती शांत स्वभावाची मुलगी आज माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली होती. तिने माझ्याकडे पाहून एक गोड स्मितहास्य केलं, असं हसू जे मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं. त्या हास्यात एक प्रकारचा आत्मविश्वास होता. मला आता जाणवू लागले, ती म्हणाली, पण तिच्या डोळ्यातून पाय निघत नसल्याचं स्पष्ट दिसत होतं. मी तिला दारापर्यंत सोडायला गेलो. बाहेर पहाटेचा गारवा जाणवत होता, पण आमच्यात मनातील ऊब कमी झाली नव्हती. दरवाजापाशी पोहोचल्यावर तिने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं. मी तिचा हात धरला आणि तिला स्वतःकडे ओढलं. तिने माझे शर्ट घट्ट पकडले आणि काही क्षणासाठी आम्ही पुन्हा एकदा त्या निशब्द शांततेत हरवून गेलो. मी तिच्या कपाळावर एक शेवटचं हळूवार चुंबन घेतलं. उद्या सकाळी मी वाट पाहीन, मी म्हणालो. तिने फक्त मान डोलावली. तिचे ओठ थरथरले, पण शब्द निघाले नाहीत. ती जिना चढत वरच्या मजल्यावर गेली, पण तिच्या पैंजणाचा तो नाजूक आवाज माझ्या कानात अजूनही गुंजत होता. मी घरात आलो आणि सोफ्यावर बसलो. अख्खं घर अजूनही तिच्या त्या मंद मोगऱ्याच्या सुगंधाने दरवळत होतं. माया भाडेकरू म्हणून आली होती, पण या एका रात्रीने तिला माझ्या घराच्या आणि मनाच्या मालकिणीचा दर्जा दिला होता. आमची ही कथा इथेच संपली नव्हती, तर एका नवीन आयुष्याची ही पहिली पायरी होती.